तर मी इथे अर्धा वाटीला जास्त उडदाची डाळ घेतलेली आहे आणि 3 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत। तांदूळ हे साधे आहेत कंटोरचे, तर हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये पाणी टाकलं, दुप्पट पाणी टाकलेलं आहे पूर्ण बुडेपर्यंत। आणि हे आदल्या दिवशी सकाळी मी भिजू घालत आहे आणि संध्याकाळी मी ते बारीक करून दोन्ही एकत्र करून त्याच्यामध्ये मी कोळशाचा थोडासा धूर दिलेला आहे, म्हणजे कोळसा गरम केला गॅसवरती आणि तो त्या बारीक केलेल्या बॅटरमध्ये टाकला आणि त्याच्यावरती तूप टाकलं। ह्या धुराने काय होतं ना, एकदम छान असं स्मोकी फ्लेवर येतो। आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या अगोदर चहा लागतो, तर अगोदर चहा ठेवलेला आहे। त्याच्यानंतर चहा वगैरे घेणं होईपर्यंत कुकरमध्ये आलू टाकले उकडायला। तर आलू मी पील करून सालं काढून ते उकडायला टाकलेले आहेत। आणि त्यानंतर इथे कांदा घेतलेला आहे, मोठा कांदा घेतला मी आणि छान बारीक चिरून घेतलेला आहे। त्यानंतर इथे मी कांद्याची पात चिरत आहे। हे जे कांद्याच्या पातीच्या खाली एकदम पांढरा भाग असतो ना, छोटे छोटे कांदे असतात, ते पातीचा खालचा भाग घेतलेला आहे आणि तो बारीक चिरून घेतला आहे। त्यानंतर खलबत्त्यामध्ये मी इथे लसूण, आलं, हिरवी मिरची आणि त्यामध्ये थोडंसं जिरं आणि मीठ टाकून ते छान वाटून घेतलं। तर इकडे बघा, आता पूर्ण ओटावरून घेतलेला आहे आणि ओट्यावरचा कचरा पूर्ण बाहेरच्या ह्या टबमध्ये टाकलेला आहे। आणि हे सकाळचं वातावरण आहे दुबईचं, सकाळीच फार ऊन असतं। तर हे बघा, हे आपलं बॅटर तयार आहे। त्याच्यामध्ये थोडंसं पाणी आणि मीठ टाकलं आणि थोडंसं पातळ करून घेतलं। तर इथे कढईमध्ये तेल तापलं की त्यामध्ये कांदा, लसूण, मिरचीची पेस्ट टाकून छान भाजून घेत आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये हळद टाकलेली आहे मी अर्धा चमचा आणि आपण ही जी बारीक चिरलेली कांद्याची पात होती ती टाकलेली आहे। थोडंसं मी इथे काळी मिरी पावडर पण टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकलं। हे छान परतून घ्यायचं सगळं। आता नंतर आपण हे जे उकडलेले आलू आहेत हे टाकायचे आहेत आणि ह्याला छान या फोडणीमध्येच बारीक करून छान मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता, मस्त एकदम छान पिवळा कलर आलेला आहे आणि एकदम मोकळी करायची आहे, आपल्याला पातळ नाही करायची। त्यानंतर इथे गॅसवरती मी ठेवलेला आहे तावा आणि त्याच्यावरती आपण करणार आहोत आता डोसे। तर त्यासाठी इथे कपामध्ये थोडंसं पाणी घेतलं मी, त्याच्यामध्ये मीठ टाकलं। मिठाचं पाणी जेव्हा शिंपडतो ना आपण, तर ते डोसे तव्याला चिकटत नाहीत। तर तव्यावर त्या अगोदर मी हे मिठाचं पाणी शिंपडलं, त्याच्यानंतर थोडंसं तूप टाकलं आणि ते छान पुसून घेतलं। ह्याच्यामुळे काय होतं ना की डोसा तव्याला बिलकुल चिपकत नाही। तर त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे डोसा टाकलेला आहे आणि छान गोल फिरवून घेतला आहे। ही अशी छान गोल पळी आहे माझ्याकडे, त्याने मी टाकला आणि छान त्याला आकार दिला गोल। तर ही आमच्या श्रवणची वेगळीच घाई होती, म्हणे मम्मी हे घे सराटा सापडला म्हणे मला। कशासाठी? तर तो डोसा काढण्यासाठी। तर तो मला आणून देत होता, घे म्हणे मम्मी, तुझा हात पळेल म्हणे, हाताने करू नको, असं तसं। फार काळजी असते लहान मुलांना आणि सगळी आठवण असते त्याला की काय करायचं, कधी करायचं, कसं करायचं, तर कुठली गोष्ट करायला कुठलं सामान लागतं, काय लागतं। कारण तो माझ्यासोबतच असतो स्वयंपाक वगैरे बनवताना, त्यामुळे सर्व लक्ष ठेवतो, बघतो आणि सांगतो मग नंतर मला काय करायचं ते। नंतर थोडा भाजत आल्यावर सुद्धा मी वरतून तूप टाकलेलं आहे। खूप छान लागते वरतून सुद्धा तूप टाकल्यावर, थोडंसं तेलसुद्धा टाकू शकता तुम्ही। आणि अशा प्रकारे हे सर्व डोसे मी इथे बनवलेले आहेत। बघू शकता, एकदम छान होतात, चिकटत नाहीत, काहीच नाहीत अजिबात। आणि इथे डोशामध्ये मी ती आलूची चटणी टाकली। हे बघा, रोल किती छान झालेला, एकदम क्रिस्पी झाले होते आणि छान आलूची चटणीसुद्धा मस्त झाली होती चवीला। हे अशा प्रकारे जर बनवले ना तर अजिबात चिकटत नाहीत। बघू शकता तव्याला एकही डोसा चिकटलेला नाही आहे आणि एकदम छान हॉटेल स्टाईल झालेले आहेत। एकदम छान असे कुरकुरीत झाले होते आणि जर थोडेसे तुम्हाला नरम पाहिजे असतील तर पाणी कमी टाकायचं आणि थोडेसे जाड करून घ्यायचे। याने काय होतं ना, दिवसभर नरम राहतात आणि लगेच खायचे असतील तर असे थोडंसं पातळ बॅटर करून असे कुरकुरीत करून घ्यायचे। हे बघा, एकदम छान झालेले आहेत। तर ह्या पद्धतीने एकदा नक्की बनवा आणि खा।